गुड मॉर्निंग, वेलकम टू मिनी व्लॉग. आज बघा आबाळच आलेलं आहे, ऊन काय फारसं पडेल असं वाटत नाहीये. आणि सकाळची आपली रोजची कामाची धावपळ सुरू झाली होती किचनमध्ये. तर इथं आता आत्तींची देवपूजा सुरू आहे आणि इथं माझी टिफिनची तयारी सुरू होती. पण असं झालं होतं की आस्ताचा युनिफॉर्म काल उसवला होता थोडासा आणि तिनं मला टिक मारायला सांगितली होती. मी विसरून गेले, तर गडबड म्हटलं अगोदर टिक मारून घेऊया. आता आस्ताला माहिती नाही मी तिचा ड्रेस शिवलाय, तर आता बघा आल्यानंतर तिची रिॲक्शन कशी असेल. कुठं उसवलाय फ्रॉक तुझा? मग कुठे गेला? कसा उल्लू बनवला? सगळ्याला उल्लू बनवत असते है ना. इथंच फाटला होता ना, शिवला की आत्ताच शिवला मी मशीनवर. तुला आवाज आला नाही का आंघोळ करताना? आणि इथं मग बघितलं का तुम्ही, आस्ता किती खुश झाली होती. आरोदादा सुद्धा आवरून आता तयार झाला होता. म्हटलं चला पटकन आस्ताला रेडी करूया. आस्ताचे एक्झाम सुरू झाले, 2 दिवस झालं. आणि इथं बघा देवबाप्पाच्या पाया पडते. आरव आणि आस्ता रोज देवबाप्पाचा नमस्कार केल्याशिवाय ते स्कूलला जात नाहीत. आणि इथं बघा तोपर्यंत माझी भेंडी शिजून तयार होती. त्यांच्या स्कूलला निघायचा टाइम होत आला होता. मला चपाती लाटायची होती, पण म्हटलं चला अगोदर शिमला मिरची बनवून घेऊया. मग अशी सुक्कीच बनवली होती, पण खूप छान बनली होती. ह्याची रेसिपी मी परत तुमच्यासोबत शेअर करेनच. आणि इथं मग 5 मिनिट फक्त माझ्याकडे टाइम शिल्लक होता, तर पटकन 2-3 चपाती बनवून घेतल्या. तोपर्यंत आत्तीने इकडे टिफिन त्यांचा पॅक केला. बाय. आत्ती इकडं एवढं पळलो, अजून चहा सुद्धा घेतला नाही. पण भाजी दुसरी बनवायची असल्यामुळे जास्त धावपळ झाली. म्हटलं मामा येईपर्यंत शिजून जाईल म्हणून. आता काय नाही, 2 जण बसून मस्त जरा आता चहा घेतो. लय दमायला झाला, अजून थोड्या चपात्या राहिलेत करायच्या. चहासाठी ब्रेक घेतलाय का आम्हाला. तुमच्याकडे सुद्धा अशी सकाळी टिफिनची काही गडबड सुरू होत असेल ना रोज? आमच्याकडे पण असते, पण रेग्युलरली तसं लवकर उठते त्याच्यामुळे खूप जास्त धावपळ होत नाही. पण आज असं झालं होतं की आत्तींनी माझ्या अगोदर आंघोळ केली, त्याच्यामुळे मला थोडंसं आंघोळीला जायला लेट झाला. आणि मग परत सगळं लेटच झालं. आणि मग सगळं स्वयंपाक वगैरे बनवून घेतलं, मकाच्या भाकरी. पण असं झालं होतं की किचन कट्टा खूप जास्त असं चिकट झालं होतं. तर म्हटलं चला आज कसल्याही परिस्थिती सगळं घासून घेऊया. तर पटकन घासून घेतलं सगळं. आणि मग म्हटलं चला स्वच्छ करून पण घेतलं. जरा किचन कट्टा मस्त असा आवरला म्हणजे एकदम कसं फ्रेश वाटतं ना. तर मलाही आज अगदी तसंच झालं होतं. तर असा माझा आजचा सकाळचा पळापळीचा दिवस गेला. तर कसा वाटला तुम्हाला आजचा आपला छोटासा मिनी ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.